शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करणं चुकीचं असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे। पैसे एफआरपीतून नव्हे तर कारखान्याच्या नफ्यातून मागितले, शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने शोधले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाचा करून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला। ज्या वेळेला ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू। मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की 30-30 हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत, 10-10 हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातनं 5 रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा। ते काय एफआरपीतनं मागितले नव्हते। एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत। आपण जर विचार केला तर या ठिकाणी 200 कारखाने आहेत, फार तर 25 लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं, तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी, सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय। शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।